श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8। गणेशाय नमः। हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पाव माते। तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी। तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषे भीतरी, त्यांचे सांग करू हरी, सेवन ते कवण्यारीती। गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलांतील मकरंद, बेडुकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले त्वा। जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशांतही अंधत्व आता आले आहे दृष्टीते। ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाती जिरोणी मनोरथ। हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पाहत राहे अहोरात्र। तुझ्या कृपेचे महिमाण आगळे आहे सर्वाहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे। मेघांनी आणिल्या म्हणंत, तळी विहिरी भरतात, निवळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा। ऐशा त्या तव कृपेचा दास गणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखांत। ते नेहमी तृप्त होईन, अवघ्या सुख ते पावेन, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती। असो मागील अध्यायी, देशमुख पाटला ठाई, मुक्कामा ते दुफळी बाई, येऊन बसली हे ऐकिले। जेत जेत ही नादे दुफळी, तेत तेत ही करी होळी, अवघ्या सुखाची रांगोळी ईच्या पायी होतसे। क्षय रोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नेतसे यम सदनाला, प्रयत्न पडती लुळे तेथ। असो तळ्याची या काठावर, देशमुखांचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे। पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी, कुरबुर झाली उभयतांत। तो असे मर्या महार, देशमुखांचा ज्याला जोर, तो बोलला ऊने उत्तर, खंडू पाटला कारणे। पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये। उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्या सारख्या नकट्याचा नाही हे आण मनी। तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकोनी भाषणा पाटील खवळला मानसी। बाचाबाचीचे कारण होते अति क्षुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला। तो टप्पा न्यावयासी, सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहशिलींत टप्पा द्यावा हा। ते ऐकोनी वदला महार, मीन हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा। काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकुमा लागुनी बोंबा शिमग्याच्या समजतो मी। ऐसे वदनी बोलला, हाव भावही तैसा केला, मुठ वळुनी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे। ती त्याची पाहुणी कृती, खंडू पाटील कोपला चित्ती, भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातांत। त्याच काठीचा केला प्रहार, महाराची या हातावर, पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा। त्या प्रहारे करुणी हात गेला मोडुनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर। पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो। तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुणी देशमुख ते संतोषले। वा वा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली, ही अनायासे संधी आली, ती उपयोगी न दवडणे। त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी, समाजविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विबुध हो। कोठेही दोन पक्षांत वाकडे आल्या यत्किंचित, कांट्याचेच होतात नायटे ते अवलोका।
फिर्याद त्या महाराची पुस्तकांत नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर, बडी बेडी करी हातकड्या. खंडू पाटला समजले, धाबे त्याचे दणानले, तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातूर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा. अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वांसुण, या संकटाचे निरसन, करणारा न कोणी आण राहिला यावर राडी. लौकिकी यत्न करण्याला, बंधू गेले अकोल्याला, खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्रीस. येताच केला नमस्कार, शिर ठेविले पायावर, महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत, तळ्यापाशी ताडिले सत्य करांतील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, कांट्याचा नायटा केला. देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास, त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझविन कोण रक्षील. उद्या येतील राजदूत, मला येथुनी नेण्याप्रत, बेडी ठोकोनी पायांत ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेची चिरा, ही घ्या तलवार देतो करा, वेळ करू नका हो. अरुब्धा करा कारण, बेइज्जत हेच मरण, अपराध माझा त्यांतून अति अल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझा अब्रूचा धरा समर्था एकाळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षिण्याला, होता अर्जुन तयार झाला केवळ आपुल्या अब्रूस्तव. तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेंत. तेवी मम अब्रूही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली, नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण. ऐसे वदून समर्थाला पाटील रडू लागला, आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातूर आधीच झाली होती फार, नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले, खंडू पाटला हृदयी धरिले त्याचे सांत्वन करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात, वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता, खऱ्या नीतीची ती वार्ता अणु मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून, एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवांत स्वार्थेच आला विपट सत्य, परी पांडवाचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे सहाय्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर, बेडी न तुशी पडणार, किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले, जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार, कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करुण विनंती प्रेमाने, नेले रहा या कारणे समर्थाला निजगृही. असता पाटील सदनांत गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले अवचित 10-5 तेलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती, परिधनाचा लोभ चित्ती ही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण,
तई होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरासहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला? हीनत्व वेदविद्येला आणू नका रे निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची. वा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी रुच्या ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. ते लंगी ते ऐकून चकित झाले. अधोवदन बैसले. मुखवरी करण्या आपुले भय मनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार? दीपांचा तो जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपुल्या मणी, हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची, हा जीवन मुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी, उपमान ती द्यावया. असो खंडू पाटला कडून त्या ब्राह्मणाला गुण. देते झाले दयाघन रुपया रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या. श्रोते खऱ्या संताप्रत उपाधी ना असे पटत. दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाची या उत्तरेला एक मळा सान्निध्याला. या मळ्यांत भाजीपाला होत होता भूवस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार. लिंबतरूंची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यांत शेवटला भाऊ असे. त्या मळ्यांत महाराज आले, शिवालया सन्निध बसले. एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेंत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी. काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सन्निध. हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर. हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यांत रमला, म्हणून मीही विचार केला. येथे येण्याचा तो भला, दे सावली करुण. ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तत्काळ. समर्थांनी वास केला, म्हणून मला क्षेत्र झाला. राजा जाय जयास्थला, मीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद झाली सारी, निजांगे कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यांत, गोष्ट घडली अद्भुत. येते झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला. म्हणून त्यांनी तळ दिला येऊनी या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी. जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जन्मोत्री केदार हिंगलाज गिरनार डाकूर. ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरोणी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे. महाराजही आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी. ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे अयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा.
3 दिवस येथे राहू, चौथे दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यांत, वेडा पिसा नंगा धूत. मग आम्हा देण्या अयाचित, मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती, गायीस लाथा मारिती. ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरीत, जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यांत, या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी, त्याच जाव्या घेऊन. जी तुका गांजा ओढाल, ती तुका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठनीळ, बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळा खरी, घेतल्या चूण भाकरी. मळ्यांत घेऊनी विहिरीवरी, बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी, एका छपरा भीतरी. गोसाव्यांनी लाविली खरी, आपली कडासणे. त्यांचा जो होतो महंत, ब्रह्मगिरी नामे सत्य. तो भगवद्गीतेप्रत, वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसले, गावांतूनही काही आले. पोथी ऐकावया भले, त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नयन छिंदंती हा श्लोक, निरूपपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेशनसे. निरूपण त्याचे ऐकिले, गावकऱ्यास नाही पटले. ते आपसांत बोलू लागले, हा नुसता शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावर, येऊन बसले पत्र्या भीतरी. गजाननाच्या समोरी, संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला, निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला, स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास, राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया, बसले होते घेऊन या. त्या पत्र्याची ठाया, चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी, बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी, प्याया देई भास्कर. त्या चिलीमीच्या विस्तवाची, ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर, निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर, एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता, भास्कर बोले सद्गुरुनाथा. पलंग सोडा शीघ्र आता, या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची. ती न आता विझायाची, पाण्या वाचून दयाळा. तै समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझविण्याचे. कारण नाही तुला साचे, जल मुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी. तुम्हा आहे अवगत खरी, भगवद्गीता साकल्ले. त्याच्या परीक्षेची वेळ, आणिली हरीने तात्काळ. ब्रह्मांड जाळी अनळ, याचा प्रत्यय दाखवा. नयन छिंदंती श्लोकावर, व्याख्यान केले एक प्रहर. आता कामानिता दर, या पलंगी बसण्याचा. जा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बसली अत्यादरी, या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी, भास्कर गेला धावोनी. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी, धरिला त्याने निज करे. भास्कराचे शरीर, धिप्पाड सशक्त पीळदार. तो गोसावी त्याच्या समोर, शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर, हलले मुळी न इतकेही. श्री प्रल्हाद कयाधू सूत, उभा केला अग्निंत. हे लिहिले पुराणांत, श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टींचे प्रत्ययतर दाविले साचे. मळ्या माजी कृष्णाजीचे, श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी. महाराजाच्या अधिकाराशी, मी नाही जाणितले. ते न मानी भास्कर, ओढीत आणिला फरफर. उभा केला समोर, आपल्या सद्गुरु रायाच्या. नयन दहती पावक,
हे खरे करुण दावा वाक्य, ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भऱ्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांती धामा. केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो. मी दांती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी, आपणा अग्नीपासूनी भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्या करिता, खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी. गोसावी झाला हिमपुटी, तो न काही बोलला. लोकविनंतीस ध्याया मान, खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागले त्या. अवघाच होता जळला, जो भाग शेष उरला. तो लोकांनी विझविला, साक्ष दावण्या इतरांसी. ब्रह्मगिरी पायी लागला, निर्भीमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजला, मल कोठुनी राही तेथ. मग मध्यरात्रीच्या समयाला, ब्रह्मगिरीस बोध केला. आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी, त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य, माजले जगी अतोनात. तेनेच आहे झाला घात, आपुल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर, गोरख गहिनी साचार. ज्ञानेश्वराचा अधिकार, किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती, श्री शंकराचार्य निश्चिती. प्रपंची राहून ब्रह्मस्थिती, अनुभविली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी, हेही ब्रह्म साक्षात्कारी. होऊन गेले भूमीवरी, यांची चरित्रे आणि म्हणा. उगीच खाया शिरापुरी, भटकू नको भूमीवरी. सारण तया माझारी, तुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला, ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातःकाळीच उठून गेला, कोणा न भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावांसी. जो तो आला पहावयासी, मळ्यांत जळलेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित, गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भवाब्धिंत, हेची इच्छी दासगणू. शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति अष्टमोऽध्याय समाप्त.